धरणगाव तालुक्यात तसेच जळगाव जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाने चांगली उघडीप केलेली आहे। आता सध्या शेतीच्या कामांना मशागतीला वेग आलेला आहे। आपण पाहू शकता की या जळगाव तालुक्यातील ममराबाद रोड परिसरामध्ये शेतकरी आपली शेतात पेरणी करत आहे। त्यामुळे या ठिकाणी महिलांच्या मदतीने बैलजोडीच्या मदतीने या ठिकाणी पेरणी केली जात आहे। या ठिकाणी सोयाबीन असो, भुईमूग असो, तसेच इतर उडीद आणि मूग यांची पेरणी केली जात आहे। आपण या ठिकाणी पेरणी करत असताना या महिला पाऊस पडल्यामुळे आनंद व्यक्त करताना आपले गाणे म्हणत आहे। काय सांगाल मावशी, तुम्ही आज पेरणी करत आहात या ठिकाणी? मावशी काय सांगाल, तुम्ही आज आनंद व्यक्त करताय, गाणं म्हणतायत? हो, आनंद व्यक्त करतोय पाऊस पडला मग। आणि आता परत तुम्ही काय पेरणी करताय? आम्ही उडीद मूग पेरतोय। बरं, तुमची जे समाधानकारक पाऊस पडलाय का आता? हो, पेरणी पुरता समाधानकारक पडलाय, पण अजून पडायला पाहिजे पावसाने। म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आज अजून जो पाऊस पडलेला आहे तो पिकासाठी पर्याय नाही आहे? हा, अजून नाही बुवा, म्हणजे अजून पडला तर मग पीक पेरणी करायला काही म्हणजे उगवायला काही हरकत नाही बुवा, मग असं मोडतोड होणार नाही। मग आपल्यासोबत शेतकरी सुद्धा आहेत, ते स्वतः या शेतात काम करतात। काय सांगाल दादा, तुम्ही आज या ठिकाणी काय पेरणी करताय, नेमकं कसं आहे? उडीद पेरतात दादा आम्ही, उद्या सोयाबीन पेरणार, उद्या बी सोयाबीन पेरायचं आहे। पाऊस पडला तर बरं होईल, आज पडला जर नाही पडला तो सोयाबीन पेरणी थांबून जाईल आमची वाली। सोयाबीनला पाणी जास्त लागतं। म्हणजे तुम्हाला म्हणायचं असं की पाऊस कमी पडलेला आहे तर अजून तर पाणी कधी पडला ना 700 भिजून पेरणे, नाही तर मोड काढू होते। आज 4000 रुपये थैली या, 1200 रुपये उडदाची थैली या। म्हणजे बीज ही महाग पडलेली आहे, मटेरियल रासायनिक खत सुद्धा महाग पडलेले आहेत। बरोबर, महाग पडली ती, आता कधी पाणी पडलं तर बरं म्हणजे। गेल्या वर्षी तुम्हाला पिकाचं काही नुकसान झालं होतं का आपलं? गेल्या वर्षी काही नुकसान झालं नाही, 100% उत्पन्न आलं गेलं होतं। पण आता कसं आहे, पेरणीचं टाइम होतं, पाणी कधी फुल पडला तर बरं जातं। तुम्हाला भावामध्ये काही फरक जाणवला का? भाव व्यवस्थित मिळाला का त्यावेळी? नाही, कमी झाला त्यांना भाव। हा, उडदाचे झाले होते पण काय सांगाल मावशी, काय झालं होतं मागच्या वर्षी नेमकं? मागच्या वर्षी आईन उडीद कापलं आणि देवाचं पाणी आलं आणि सगळं सडी गेला। काही शासनाकडून काही मदत वगैरे? काहीच नाही, काहीच मिळाले नाही आम्हाला। आणि मग महागाईमध्ये काय फरक पडलाय? महागाई भरपूर आहे। सोयाबीनचे थैली 4000 आले, उडदाचे थैली 1400 आले। केवढा महाग आहे। मावशी, तुम्हाला काय सांगायचं, तुम्ही कपाशी केली होती का, उडीद लावलेला होता, त्यावेळी तुम्हाला शासनाकडून काही मदत वगैरे काही मिळाली? नाही, काहीच मिळालं कर्जमाफी वगैरे? आणि कपाशी लावली की बोंडारी पडून जाते, मग त्याच्यामुळे कपाशी लावणी कमीच आहे। असं आहे। तुम्हाला शेती करणं परवडतंय का सध्या यावर्षी? जमते मस्त परवडत नाही, पण मग तिला काळी अशी पडू बी द्यावं लागत नाही, मग करावंच लागते ते। म्हणजे अशी मजूर गोष्ट लावून आहे. सुद्धा ते परवडत नाही? नाही, आणि घरी केल्यावर सुद्धा घरी गेलं जमते मग। ते निघतच बा, थोडंफार फायदा तर होतोच ना घरच्या घरी, पण मग आपली मजुरी येऊन जाते मग घरच्या घरी। काय मागणी असेल तुमच्या शासनाकडे आता सध्या? शासना बुवा असं दुसरी कर्ज माफ होईल, संपूर्ण कर्जमाफी केली पाहिजे, मग केली पाहिजे ना। वीज बिल, आपल्या शेतातलं वीज बिल वगैरे कसं आहे ते पण कमी व्हायला पाहिजे सर। तेलचा भाव पण कमी व्हायला पाहिजे, असं शेतकऱ्यांच्या मालाला भाव यायला पाहिजे, मग तेव्हाच परवडेल। दरवर्षीप्रमाणे दरवर्षीच तीच आहे, म्हणजे हमी भाव मिळत नाही तुम्हाला? हा, हमी भाव मिळतच नाही, जेव्हा माल येतो तेव्हा उतरवून टाकता, असं राहतं। तर अशा पद्धतीने या ठिकाणी शेतकरी आणि येथील मजुरांनी आपली भावना व्यक्त केली आहे की सरकारने हमी भाव द्यावा आणि जर पिकाचे नुकसान झालं तर पिकाची नुकसान भरपाई देण्यात यावी। त्यामुळे आम्हाला कुठेतरी परिवाराला दिलासा मिळाला पाहिजे। LS मराठी, जितेंद्र कोतवाल, जळगाव।